सकाळ सकाळी माझा मुलगा कार्तिक म्हणतो, आई स्वीटकॉर्नपासून काहीतरी मस्त असा पौष्टिक पदार्थ बनव. मग तुम्ही हा नाश्त्यासाठी चविष्ट आणि पौष्टिक झटपट काहीतरी बनवायचं असेल ना, अगदी 10 मिनिटात तुम्ही हा पदार्थ बनवू शकता. तुम्ही बऱ्याच वेळेस स्वीटकॉर्नपासून पकोडे बनवले असतील स्वीटकॉर्नचे, पण तुम्ही कधी चिला बनवला आहे का मंडळी? कमेंट करून नक्की सांगा. कमीत कमी तेलामध्ये हा पदार्थ बनवून तयार होतो. रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हाईप देखील करा माझ्या व्हिडिओला. म्हणजे खाली हाईपचं बटन आहे त्याला क्लिक करा. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. स्वीटकॉर्नचा चिला बनवण्यासाठी मस्त असा पौष्टिक असा, त्यासाठी इथे मी घेतलेले 2 स्वीटकॉर्न. त्यात आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे, बाजारातून आणलेल्या सुरुवातीला आपल्याला सोलून घ्यायचे आहेत आणि त्याच्यावरची जे म्हणजे साल वगैरे काय असते ना, केस वगैरे, ते स्वीटकॉर्नचे ते सर्व काढून टाकायचे, अजिबात ठेवायचे नाही आहेत. दोन्ही या पद्धतीने मी स्वीटकॉर्न आहेत ना ते सोलून घेतलेले आहेत. आणि काय करायचं, स्वीटकॉर्न सोलून घेतले व्यवस्थित असे. सोलून घेतल्यानंतर आता आपल्याला स्वीटकॉर्न आहेत का, या ठिकाणी तुम्ही जे साधे कंस असतात ना तेच देखील वापरू शकता. पांढरे किंवा जे गावरान कंस असतात ना ते देखील घेऊ शकता. या ठिकाणी स्वीटकॉर्न्स मिळालं नसलं तर चालेल, शक्यतो मिळालं तर वापरू शकता किंवा गावरान देखील वापरू शकता. आता काय करायचं आहे आपल्याला, इथे स्वीटकॉर्न आहे ना आपण सोलून घेतो ना, तर या ठिकाणी काय करायचं, साकून आहे ना असं कट करून घ्यायचे. उभ्या आकारामध्ये उभं असं स्वीटकॉर्न ठेवायचं आणि सुरीने आहे ना आपल्याला असं कट करून घ्यायचं या पद्धतीने. म्हणजे काय होतं, स्वीटकॉर्नचे जे दाणे आहेत ना पटपट असे सोलले जातात आणि हाताने खूप वेळ लागतो सोलायला. त्यासाठी हे पटकन होतं सुरीने असं म्हणजे कट केल्यानंतर. इथे मी स्वीटकॉर्न देखील या पद्धतीने चिरून देखील घेतलेलं आहे. आता इथं म्हणजे एक राहिलेलं स्वीटकॉर्न आहे ना ते देखील याच पद्धतीने सोलून घेत आहे. आणि आता स्वीटकॉर्न दोन्ही सोलून घेतलेले आहेत, सुरीने कट करून घेतलेले आहेत. आता एक मिक्सरचं मोठं भांडं घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला स्वीटकॉर्नचे जे दाणे आहेत ना ते टाकायचे आहेत. मी इथे 1.5 इतकं स्वीटकॉर्न घेतलेलं आहे, 2 घेतलेले नाही आहेत. पूर्ण तुम्हाला जितकं म्हणजे पीठ म्हणजे बनवायचं बॅटर त्यानुसार तुम्ही स्वीटकॉर्न कमी जास्त अधिक करू शकता. आता हे दाणे मिक्सरमध्ये टाकायचे आणि आपल्याला अगदी खूप जास्त बारीक अशी पेस्ट करणं, अगदी थोडंसं जर मोठं राहिलं पाहिजे, जास्त बारीक करायचं नाही आहे, थोडंसं रवा असं टेक्स्चर आलं पाहिजे. आणि इथे काय करायचं आपल्याला 1 कप इतकं किंवा तुम्ही 1 वाटी देखील बेसन पीठ घेऊ शकता. या ठिकाणी मी 1 कप घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं, एकदम जास्त टाकायचं नाही आहे. आणि बेसन पिठाला पाणी हे कमी लागतं आणि स्वीटकॉर्नमध्ये देखील पाणी असतं, त्याच्याकरता थोडं थोडं पाणी टाकायचं. आणि हे बॅटर आहे ना आपल्याला असं गुठळ्या ज्या असतात ना ते फेटून घ्यायचे आहेत, म्हणजे मोडून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये या व्हीपरनं. आणि थोडं थोडं पाणी टाकायचं, एकदम टाकायचं नाही आहे पाणी. इथे आपलं बॅटर देखील रेडी झालेलं आहे. आणि बॅटरमध्ये तुम्हाला ज्या भाज्या आवडतात ना त्या टाकायच्या आहेत. इथे मी बारीक असा चॉप करून घेतलेला टमॅटो लाल बुंद कट करून घेतलेला आहे आडव्या आकारामध्ये, तो टाकायचा. आणि चॉप करून घेतलेला कांदा तो टाकायचा, 1 चिरून घेतलेला आहे. आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची हिरवीगार अशी बारीक चॉप केलेली. आणि तुम्ही या ठिकाणी गाजर टाकू शकता, तुम्हाला शिमला मिरची टाकू शकता, ज्या कुठल्या भाज्या आवडतात त्या टाकू शकता. इथे टाकायचे 1 चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा हळद टाकायचे, जिरे टाकायचे 1 चमचा आणि ते मीठ टाकायचे चवीनुसार. तुम्ही या ठिकाणी मिरची अद्रक लसूणची पेस्ट देखील टाकू शकता. पण काय आहे ना, श्रावण महिना सुरू आहे त्याच्याकरता इथे मी लसणाची पेस्ट देखील टाकली आहे. फक्त कांदा वापरलेला आहे, कांदा देखील नाही वापरला तर चालेल. जे चातुर्मास पाळतात ना ते कांदा आणि लसूण खात आहे, त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही हे बनवू शकता. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही कांदा देखील नाही टाकला तरी चालेल, कांदा आणि लसूण फक्त मी कांदा टाकलेला आहे छान चव यावी म्हणून. तुम्ही कांदा नाही वापरत तरी सुद्धा. इथे आपल्याला रसरशीत असं बॅटर तयार झालेलं आहे. असं बॅटर तयार करून घ्यायचं. आता काय करायचं, एक पॅन घ्यायचं छोटासा, पॅनला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे ब्रशने आणि असं हे बॅटर आहे ना सोडून घ्यायचं आहे या पद्धतीने परीने सर्व बाजूने असं सोडून घ्यायचं आहे. आणि हे जी गॅसची आच आहे ना आपल्याला मीडियम ठेवायचे, मीडियम तो हाय, कारण गॅस जर छोटा ठेवला नीट व्यवस्थित होणार नाही. आणि काय करायचं, वरची जी बाजू आहे ना ती कोरडी होऊ द्यायची, मगच पलटी मारायला घ्यायचं आहे, लगेच घ्यायचं नाही तर मग तुटू शकतं त्याच्याकरता. आणि बॅटर सोडत असताना काय करायचं आहे,
आपला जो पॅन आहे ना, पॅन किंवा तवा तो छान असा गरम असला पाहिजे. मग सोडायचं म्हणजे काय होतं माहिती का, छान अशी जाळी पडते आणि मस्त असा आपल्या इथे स्वीटकॉर्नचा चिला बनवून तयार होतो. वरून असं तेल लावायचं किंवा तूप देखील लावू शकता. आता दुसरा देखील तुम्हाला चिला बनवून दाखवते स्वीटकॉर्नचा. हे असं पळीमध्ये बॅटर घ्यायचं आणि असं गोलाकार पद्धतीने या पद्धतीने सोडून घ्यायचं या पॅनमध्ये आणि व्यवस्थित असं सोडून घ्यायचं. मस्त असं बघू शकता, दिसायला ते इतकं सुंदर दिसते, खायला तर खूप मस्त असं टेस्टी लागतं. आणि हे 1-2 मिनटं असं सोडून द्यायचं. सोडून दिल्यानंतर इथे वरची बाजू देखील छान सुकली की पलटी मारून घ्यायची. सर्व बाजूने सोडून पलटी मारायची आणि वरच्या बाजूने देखील तेल लावून घ्यायचे. आणि इथे आपल्या स्वीटकॉर्नचा चिला देखील बनवून तयार झालेला. खाण्यासाठी गरमागरम असा मस्त असा पौष्टिक मुलांच्या डब्याला देऊ शकता किंवा तुम्ही सकाळी घाई गडबडीच्या टायमाला काय सुचत नसेल पटकन, तर पटकन हा 10 मिनिटात बनवून तयार होणारा पटकन झटपट असा बनवून चिला बनवून तयार होतो. रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त जणांपर्यंत ही रेसिपी शेअर करा आणि व्हिडिओला नक्की हाईप करा मंडळी. वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. पुन्हा अशात मस्त रेसिपीमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.